नमस्कार, नाशिकची गौरी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। शुभ दुपार सगळ्यांना। खूप कडाक्याचं असं ऊन पडलेलं आहे। ऊन पडते म्हणजे आता ॲक्च्युअल उन्हाळा चालू झालेला आहे आणि मग अशा उन्हाळ्यामध्ये काय होतं की कधी कधी सरबत, मिल्कशेक, थंडाई असं काहीतरी घ्यावंसं वाटतं की नाही। म्हणजे कधी बाहेरून आलं की पटकन थंडगार काहीतरी घ्यावंसं वाटतं आणि लिंबू सरबत तर कॉमन आहे। लिंबू सरबत कॉमन आहे, पण काय होतं की उन्हाळ्यामध्ये ना लिंब खूप महाग असतात बाजारामध्ये। म्हणजे 15 रुपयाला एक लिंबू असतात। आमच्या इथे 15 रुपयाला एक लिंबू मिळतं। तर मला लिंबू सरबत जरी करायचं, 2 ग्लास जरी लिंबू सरबत करायचं झालं ना तरी 2 लिंब लागतात, बरोबर की नाही। म्हणून पटकन कोणी आल्यावर लिंबू सरबत करायचं म्हटलं की थोडंसं टेन्शन येतं। आणि एवढी महागाची लिंब म्हणजे आपण साधारणतः रोजच्या वापरण्यासाठी 10 किंवा 12 लिंब आणतो। फार तर फार 4, 5, 10, 12 अशी लिंब आणत असतो। सरबताला खूप लिंब लागतात। मग अशा वेळेस काय करायचं, उन्हाळ्यामध्ये लिंब खूप महाग होतात। अशा वेळेस आपण आज मी जी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ती म्हणजे लिंबू सरबताचं प्रीमिक्स कसं करायचं याचा व्हिडिओ आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर याच्यामध्ये दोन हे होतात, याचा म्हणजे 2 फायदे आहेत। एक, तुम्हाला लिंबू सोडा पण तयार करता येतो आणि लिंबू सरबत पण करता येतं। तर अगदी सोप्या पद्धतीने लिंबू सरबत प्रीमिक्स कसं करायचं हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। आणि तसंच एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे सरबत प्रीमिक्सचा कोर्स सुद्धा मी एक सांगणार आहे। त्याची पण माहिती उद्या तुम्हाला मी देणारच आहे। पण आज लिंबू सरबत प्रीमिक्स अगदी सोप्या पद्धतीने, की अगदी साधा सोडा घालून त्याच्यामध्ये लिमका सुद्धा होऊ शकतो घरच्या घरी, किंवा मग लिंबू सोडा सुद्धा होऊ शकतो घरच्या घरी। चला तर बघूया। चला आज आपण लिंबू सरबत प्रीमिक्स कसं करायचं ते तुम्हाला दाखवते। याच्यासाठी 1 किलो साखर घेतली आहे, सायट्रिक ॲसिड आहे आणि आपल्याला जे माप घ्यायचं आहे सायट्रिक ॲसिडचं ते रेग्युलर चमच्यानी घ्यायचं नाही। हे जे मेजरमेंटचे स्पून असतात याच्यावर लिहिलेले आहे बघा, 1 TSP, 1 TBSP, 1/4 TSP असे जे मेजरमेंटचे स्पून मिळतात हेच याच्यासाठी लागणार आहे। आणि प्रॉपर मेजरमेंट घेतलं तरच प्रीमिक्स आपलं चांगलं होतं, एवढी गोष्ट मात्र लक्षात ठेवा। 1 किलो साखर म्हणजे आपले चहाचे 6 कप, एवढ्या आकाराचा 6 कप म्हणजे 1 किलो साखर। आता हे 6 कप भरून मी इथे दाखवते तुम्हाला। हे 6 कप घ्यायचे, 2, 3, 4, 5 आणि 6 कप म्हणजे ही 1 किलो साखर झालेली आहे। 1 किलो ही साखर आहे। आता या 1 किलो साखरेला सायट्रिक ॲसिडचं प्रमाण किती घालायचं, तर 1 किलो साखरेला हे 5 TSP, हा 1 TSP आहे, असे 5 TSP म्हणजे 5 ml, 1 TSP म्हणजे 5 ml असतं। तर हे 5 TSP भरून सायट्रिक ॲसिड आपल्याला याच्यामध्ये घालायचंय। दाखवते मी तुम्हाला। 1, 2, 3, 4 आणि 5 हे 5 TSP 1 किलोला आपल्याला सायट्रिक ॲसिड घालायचं आहे। आणि हे जे सगळं आहे हे मिक्स करायचंय। तुम्हाला याच्यामध्ये मसाला टाकायचा असेल तर तुम्ही जलजिरा सुद्धा ऍड करू शकता आणि हे प्रीमिक्स आपलं लगेच तयार होईल। आता हे जे आहे मिक्सचर सगळं हे मी मिक्सर मधनं काढून घेणार आहे आणि मग याचा सोडा कसा करायचा हे सुद्धा तुम्हाला सांगते। 5 TSP सायट्रिक ॲसिड घातल्यानंतर हे साखर सगळी हलवून घ्यायची, पूर्ण त्याला ते सायट्रिक ॲसिड लागलं पाहिजे। कारण काय होतं, बऱ्याच वेळेला लिंबू रस वगैरे टाकून हे आपल्याला ड्राय करावं लागतं। ही सोपी पद्धत आहे। हे बघा, आता ही जी पावडर आहे ही मिक्सर मधनं मी काढून घेते आणि मग मी बोलते तुमच्याशी परत। असं तयार होतं। हे तुम्ही एअर टाईट डब्यामध्ये पॅक करून ठेवू शकता। एक टिप लक्षात ठेवा, हे फ्रीज मध्ये ठेवायचं नाही। साखर आहे त्याला मॉइश्चर सुटतं, फ्रीज मध्ये ठेवायचं नाही। एअरटाईट डब्यामध्ये रेग्युलर कपाटामध्ये तुम्ही ठेवू शकता। याचं झाकण उघडं ठेवायचं नाही, डबा बंद, हवा बंद डब्यामध्ये हे ठेवायचं आहे। आता हे घेण्यासाठी आपण 1 चमचा याच्यामध्ये हे करूया। सरबत घेण्यासाठी 1 ते 1.5 चमचा हे टाकायचं प्रीमिक्स आणि याच्यामध्ये थंडगार पाणी टाकायचं, म्हणजे आपलं सरबत एक तयार होतं। आणि सोडाही कसा तयार होतो हे पण तुम्हाला दाखवणार आहे मी। हे बघा,
थंड पाणी मी घेतलेलं आहे आणि आता हे थंड पाणी आपण याचं सरबत बनवलेलं आहे. हे बघा, हे सरबत तयार झालंय आपलं. आणि आता आपण सोडा, लिंबू सोडा कसा तयार करायचा ते पण दाखवते. आता लिंबू सोडा कसा तयार करायचा, तर हे जे प्रीमिक्स आहे हेच प्रीमिक्स 2 चमचे, तुम्ही सरबताला तुमच्या स्ट्रॉंग जसं पाहिजे तसं घेऊ शकता. हे 2 चमचे प्रीमिक्स आणि सोडा जो आहे तो सोडा आपल्याला याच्यामध्ये किनलेचा आपला प्लेन जो सोडा आहे हा सोडा याच्यामध्ये घालायचा आहे. आता हे बघा, हा किनलेचा सोडा आहे. हा सोडा आपल्याला याच्यामध्ये जर आपण घातला तर तुमचा लिंबू सोडा तयार होतो. दाखवते मी तुम्हाला. हे बघा, हा लिंबू सोडा तयार होईल आणि हा तुम्ही घेऊ शकता. आता मी टेस्ट देते आणि मग बोलते तुमच्याशी परत. कसा झालाय सोडा? हे बघा, टेस्टला पण दिलाय, एकदम छान झालेला आहे. तर हे जे प्रीमिक्स आहे तो पण पितोय बघा, एकदम छान आहे सरबत, एकदम छान लागतं. तर अशा पद्धतीने तुम्ही प्रीमिक्स बनवू शकता. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. फक्त हे जे प्रीमिक्स मी तुम्हाला दाखवलेलं आहे हे प्रीमिक्स जे आहे हे हवा बंद डब्यात ठेवा, फ्रीजमध्ये ठेवू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय, टेक केअर.